तूळ राशी 2 ते 8 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल. तूळ राशी मार्च महिन्याचा पहिला आठवडा चंद्रग्रहण, होळी तसेच विविध योग घेऊन येत आहे. शुक्राचे मीन राशीत संक्रमण, मंगळाचा शतभिषा नक्षत्रात प्रवेश, शुक्राचा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश आणि सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश होत आहे. तसेच सूर्य आणि शुक्राचे राशी परिवर्तन होत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम हा तूळ राशीवर पाहायला मिळेल. मार्च मधील पहिला आठवडा हा तूळ राशीसाठी प्रगती घेऊन येत आहे. तसेच परिस्थितीनुसार संयम, संवाद आणि नियोजन याला महत्त्व देणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात तूळ राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल. तूळ राशीने या आठवड्यात संयम आणि परिस्थिती हाताळायला हवी. तुम्ही छोट्या गोष्टींचा फार विचार करू नका. ध्यान किंवा योगा यांचा उपयोग करा, यामुळे ताण कमी होईल. तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि सकारात्मक बदलांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक होईल. कुटुंबात शांती आणि आनंद राहील आणि तुम्हाला मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेम जीवनासाठी साहस आणि समजूतदारपणा दोन्ही आवश्यक असतात, तरच गोष्टी पुढे जातील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो, म्हणून पुरेशी झोप आणि व्यायाम आवश्यक आहे. आळस टाळा. गुंतवणुकीच्या संधी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतात. आध्यात्मिक साधना तुमचे मन संतुलित ठेवेल. मित्रांसोबत गप्पा मारणे आणि सामाजिकरण केल्याने तुमच्या मनात आनंद निर्माण होईल. प्रवासाची संधी मध्यम प्रमाणात अनुकूल आहे. तूळ राशी या आठवड्यात तुमचा समतोल, समज आणि निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाईल. 3 मार्च रोजी सिंह राशीत होणारे चंद्रग्रहण तुमच्या 11व्या भावात नफा, उत्पन्न, मित्र असेल. त्याच्या प्रभावामुळे नवीन मित्रांकडून पाठिंबा मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. तुम्ही तुमचे करिअर आणि कुटुंब संतुलित करण्याचा प्रयत्न कराल. राजनैतिक दृष्टिकोन आणि शांत वर्तन कठीण परिस्थिती सोडवण्यास मदत करेल. नातेसंबंध मजबूत करण्याचा आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा हा काळ आहे. कुंभ राशीतील पंचग्रही योगाच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जाईल. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावाल आणि सामूहिक प्रयत्नांमुळे महत्त्वपूर्ण यश मिळेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर धीर धरा. व्यवसायातील लोकांसाठी हा आठवडा संतुलित राहील आणि नवीन करार फायदेशीर ठरू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल, परंतु तुमच्या बजेटवर लक्ष ठेवा, कारण जास्त खर्चामुळे ताण येऊ शकतो. नातेसंबंध गोड राहतील आणि तुमच्या जोडीदाराशी असलेले तुमचे भावनिक नाते अधिक दृढ होईल. मिथुन राशीतील गुरूचा प्रभाव तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ करेल आणि अपूर्ण इच्छा पूर्ण करेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यातील मोठ्या योजना शेअर कराल, ज्यामुळे परस्पर विश्वास वाढेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल. नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ठेवा, कारण सिंह राशीतील केतू आणि ग्रहण गोंधळ निर्माण करू शकतो. हा आठवडा तुम्हाला व्यवसायातील समस्या दूर करण्यासाठी आला आहे. तुमच्या चिंतांवर उपाय तुम्हाला सापडतील. शुभचिंतक यामध्ये तुमची मदत करतील. कामाच्या ठिकाणी नियोजित कामाचा पूर्ण फायदा होईल. जर तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जवळच्या मित्रांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमचे उत्पन्न स्थिर राहील. तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यश निश्चित आहे. तुम्ही मालमत्तेच्या व्यवहारात सहभागी होऊ शकता, परंतु सावधगिरी बाळगा. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी प्रेमाचा असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तणावमुक्त असाल. तूळ राशी या आठवड्यातील ग्रहस्थिती पाहता एखाद्या मोठ्या यशाकडे निर्देश करते, जसे की एखादा प्रकल्प पूर्ण होणे किंवा आर्थिक ध्येय साध्य होणे. तुमचा पाया मजबूत आहे, परंतु तुम्ही तुमच्या पुढील पावलांबद्दल जास्त विचार करत आहात. तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रलंबित निर्णय तुमची अनिश्चितता वाढवत आहेत. ही संकोच तुमचा आत्मविश्वास कमी करत आहे. तुम्हाला इतरांकडून अपेक्षित असलेली प्रशंसा मिळणार नाही. प्रशंसा मिळत नसल्याने तुमच्या यशाला कमी लेखू नका. तुमचे यश खरोखरच खरे आहे, फक्त यावेळी त्याचा आवाज कमी आहे. हा आठवडा शांती आणि शांतीने भरलेला असेल. कुटुंबासोबत हास्य आणि मनोरंजन तुमची ऊर्जा वाढवेल. गुंतवणूक योजना आखल्या जातील आणि योग्य पावले उचलल्याने नफा मिळू शकेल. काम सामान्य राहील, परंतु कोणताही धोका पत्करणे टाळा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित सहलीचे नियोजन करत असाल तर सध्यासाठी ते पुढे ढकलणे चांगले असेल. या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी काही चांगल्या बातम्याने होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहलीला जाऊ शकता. IT आणि AI क्षेत्रातील लोकांना उत्पन्नात वाढ दिसून येईल.
आयात निर्यात करणाऱ्या व्यावसायिकांना फायदा होईल. तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात बराच वेळ द्याल. या आठवड्यात तुम्ही खूप रोमॅन्टिक मूडमध्ये असाल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जर तुम्ही प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर बुधवार हा एक शुभ दिवस असेल. राजकीय व्यक्तींशी तुमचे संबंध दृढ होतील. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी बराच वेळ द्याल. रविवार ते बुधवार हा खूप चांगला काळ आहे. तुळ राशी, हा आठवडा एक विचित्र प्रवासासारखा वाटत आहे, कारण ग्रहण तुमच्या कुंडलीच्या गुप्त भागात नवीन कल्पना आणि निरीक्षणे घेऊन येत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला स्वतःहून काम करणे फायदेशीर आहे, जेणेकरून तुम्ही पुढे नियोजन करू शकाल. आठवड्याच्या मध्यात चंद्र तुमच्या राशीत असेल तेव्हा सामाजिक संपर्कांद्वारे रिचार्ज करा. मित्र तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि या ग्रहणातून निघून गेलेली ऊर्जा परत मिळवण्यास मदत करतील, ज्यामुळे तुम्हाला खरोखरच तुमच्या भावना अनुभवण्यास प्रोत्साहित केले जाईल. तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा समाधानकारक राहील. प्रेमात असलेले लोक त्यांच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहतील आणि त्यांच्याकडूनही अशाच सहकार्याची अपेक्षा करतील. या दृष्टिकोनामुळे त्यांचे नातेसंबंध वाढतील. तुमच्या कामात नवीन अंतर्दृष्टी मिळवण्याची संधी तुम्हाला मिळेल, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. तुळ राशी, बुधवारपर्यंतचा काळ अनुकूल आहे. तुम्हाला लहान गुंतवणुकीतून नफा मिळेल. शनिवारपासून तुम्हाला कौटुंबिक आनंद मिळेल. या आठवड्यात शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक 5 असेल, भाग्यशाली रंग पांढरा असेल आणि भाग्यवान रत्न हिरा असेल. एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.